kawan-kawan saya 12 ratus. जागा जरा उतर
स्वागत करायचं आहे परमपूज्य स्वामी बमलेश्वर महाराज। पाठीमागील जे भक्त मंडळी आहे त्यांना विनंती आपण पुढे येऊन बसायचं आहे। आज श्री क्षेत्र देवकवटे येथे महादेव यात्रेनिमित्त आपले इथं या ठिकाणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपण बाबांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे। अतिशय तीर्थक्षेत्र म्हणून ज्याचा नामोल्लेख होतो आपला महादेव देवस्थान। आजचा दुसरं वर्ष आहे बाबांचं, थोडं लेट झालं, परंतु ज्यांची श्रद्धा आहे त्यांचं आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे। या ठिकाणी प्रथम पालखीचं पूजन आपण या ठिकाणी करतोय। मी अण्णासाहेब उगले, उत्तमदादा मुंगसे, नवनाथ गुडगे, संतोष आरोटे, रवी आरोटे आणि अशोक मुंगसे यांना विनंती करतो की आपण पालखीचं पूजन करायचं आहे। गुरुपूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे। बाबाजींच्या पालखीचं पूजन इथे भक्त मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे। जनार्दन बाबांचं गुरुपूजन करायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं। पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं। गुरुचं पूजन चला करूया थाटात, चला करूया थाटात। या ठिकाणी पालखीचं पूजन झालेलं आहे। बाबाजींचा पूजन मी हे ज्या आपल्या एक महिनाभर आपली जी पूजा करतात ते आपल्या सर्वांचं मार्गदर्शक भागवतभाऊ आरोटे, कैलासराव आरोटे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर कांडळ, बाळासाहेब कांडळ, शिवाजी आरोटे, शिवाजी मुंगसे, नवनाथ गुडगे, अशोक मुंगसे आणि उत्तमदादा, रमेश आरोटे, गणेश गुडगे, त्याचप्रमाणे संतोष आरोटे, आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण बाबाजींचं पूजन या ठिकाणी करायचं आहे। अतिशय सुंदर असा सोहळा आपण सर्वांनी, उत्तमदादा चला ना, सर्वांनी यायचं आहे ज्यांनी हा कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे। सगळं भक्त परिवाराला आपल्याला विनंती आहे आपण बाबांचा पगडी आणि मोठा असा गुच्छार देऊन बाबांचा या ठिकाणी पूजन केलं जातं। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। बाबाजींचं पूजन भक्त मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे। हो बाबू गुरुदेवा शरण तुम्हारे, बाबू गुरुदेवा शरण तुम्हारे, हो दास तुम्हारो, मैं दास तुम्हारो, मैं हो दास तुम्हारा, मैं हो दास तुम्हारा। या या ठिकाणी बाबाजींचं पूजन
आयोजकांच्या वतीने या ठिकाणी झालेली. यानंतर संत पूजन होईल आणि त्यानंतर कलश पूजन होईल. संत पूजनासाठी मी सुनील गुडगे, कैलास आरोटे, रमेश आरोटे, शिवाजी मुंगसे, शिवाजी आरोटे आणि भागवत भाऊ आरोटे यांना विनंती करतो की आपण संत पूजन करायचं आहे. परमपूज्य स्वामी ममलेश्वर महाराजांचं पूजन करून घ्या. बाबाजींचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी पूजन केलं जात आहे. भागवत भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बाबाजींचं पूजन करायचं आहे. अतिशय सुंदर असा सोहळा या निमित्ताने आपण या ठिकाणी घडून आणलाय. RGPK कांडळ विद्यालयाचे विद्यार्थी आणि भोलेनाथावर सर्व प्रेम करणाऱ्या महिला भगिनी आणि गावातील सर्व आबालवृद्ध या ठिकाणी उपस्थित आहेत. संत पूजन पार पडतंय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. संत भेटीचा योग मोठा 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 मोठा, 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 संत भेटीचा. भजनी मंडळाचा पूजन ते संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यानंतर कलश पूजन करून घ्यायचं आहे. यानंतर कलश पूजन होईल. ज्या माता भगिनींचा कलश, ज्या 2 महिला आहे कलशवाल्या, त्यांना विनंती आपण पुढे यायचं आहे आणि प्रतिनिधी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात 2 महिलांचं कलश पूजन या ठिकाणी होईल. आपण सर्वांनीच सकाळपासून आपल्या डोक्यावरचे कलश गेले 3-4 तासापासून अतिशय परिश्रम घेऊन महादेवा मंदिरापर्यंत आपण आपलं ते आणलंय. प्रातिनिधिक स्वरूपात 2 ज्या महिला आहेत त्यांचं कलश पूजन या निमित्ताने होईल. तिथंच थांबायचं आहे. नवनाथ भाऊ, कलश पूजन करून घ्या. बाबाजींवर प्रेम करणारे संगमेर येथून जे भक्तगण आलेले त्यांना कोणाला बाबाजींचा सन्मान करायचा असेल त्यांनी कृपया मंचाकडे या ठिकाणी यायचं आहे. बाबाजींवर प्रेम करणारे परिसरातील भरपूर मोठा परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा सन्मान झाल्यानंतर बाबाजींचं सुंदर असं प्रवचन होणार आहे. त्या अगोदर ज्यांना सन्मान करून घ्यायचा आहे त्यांनी कृपया सन्मान करायचा आहे. कलश पूजन केलं जात आहे. मौनगिरी 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 मौनगिरी, लागे लगन गुरु चरण लागे मोगे, लागे लगन चरण लागे लागे लागे. धन्यवाद. या ठिकाणी काही जे तरुण आहेत त्यांना बाबाजींच्या हस्ते श्री संत जनार्दन स्वामी यांचं कडं या ठिकाणी घालणार आहेत. या ठिकाणी मी ज्यांचा नामोल्लेख करतो त्यांना विनंती आपण कृपया पुढे यायचं आहेत. नितीन भाऊ शेवकर, संतोष आरोटे आणि समाधान भाऊ सोनवणे गेली 35 ते 40 वर्षापासून आपल्या देवकवठे गावात अतिशय मोठा असा भक्त परिवार या निमित्ताने आहेत. ज्यांना कडं घालायचं आहे संतोष भाऊ आरोटे, नितीन भाऊ शेवकर आणि समाधान सोनवणे बाबाजींच्या हस्ते या ठिकाणी कडं घातलं जात आहे. श्री संत जनार्दन स्वामी यांचं भक्त परिवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढतोय. अतिशय सुंदर असा आयोजन या भक्त परिवारांना पाठीमागील वर्षी केलं होतं. या वर्षी सुद्धा सुंदर असं नियोजन आहे. थोडंसं उशीर झालाय परंतु यानंतर नितीन भाऊ शेवकर यांना समाधान भाऊ सोनवणे, समाधान दादा चला,
आणि सुंदर असं काम समाधान भाऊने या ठिकाणी सकाळपासून बाबाजींची सेवा, रस्ता बनवण्याचं काम असेल, बाकी काम समाधान भाऊंच्या मार्फत या ठिकाणी झालेलं. आज भक्त परिवारात सेवा म्हणून आज बाबाजींच्या हस्ते श्री संत जनार्दन स्वामी महाराजांचं या ठिकाणी सेवा करण्याचा योग या तरुणांना आलेला आहे. जनार्दन स्वामी महाराज की जय. नितीन भाऊ शेवकर. या ठिकाणी ज्या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जे नियोजन झालं ते नाशिक महानगरपालिकेचे जे नगरसेवक आणि महादेव मंदिराचे ज्यांचे भक्त भागवत भाऊ आरोटे असतील, त्याचप्रमाणे नवनाथ भाऊ गुडगे असतील, अण्णाश्वर उगले असतील, शिवाजी आरोटे असतील, कैलास आरोटे असतील, अशोक मुंगसे, उत्तमदादा मुंगसे, रमेश आरोटे, रघुनाथ आत्याबा कांडळ, रवींद्र आरोटे, त्याचप्रमाणे संतोषचंद्र आरोटे, दत्तू बाबूराव आरोटे, ज्ञानेश्वर एकनाथ कांडळ, शिवाजी शांताराम मुंगसे, त्याचप्रमाणे दशरथ गोपाजी कांडळ आणि रवींद्र अशोक आरोटे या सर्वच बाबाजींच्या भक्तांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. शतशः ग्रामस्थांच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं आपलं धन्यवाद व्यक्त करतो. आणि हा सुंदर असा कार्यक्रम झाल्यानंतर बाबाजींचं 1 तास प्रवचन होईल. जय जनार्दन. सर्वांनी जागेवर खाली बसायचं आहे. सर्वांनी पुनर्वेकदा वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं आणि उपस्थित संत वृंदांचं स्वागत करायचं आहे. जय जनार्दन. जय जनार्दन. गुरु महाराज, 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 गुरु महाराज. जय गुरु महाराज. गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज. गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय 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 परब्रह्म गुरु स्वामी जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं
केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु कैलासराना शिवचंद्रमौली फणींद्रमाथा मुकुटी जळा कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोणता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलाकर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि स्मशानभूते श्रुतिचन्दनाचे कपालमाला गौतमीचे वारी तुझवीन शंभो पद कोण तारी वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमानिवासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो पद कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी माता पिता सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणानिधे देव शंभो नमः पार्वतीपते हर महादेव कृष्ण भगवान दत्ता 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज ईश्वर महाराज की धन की जय धर्म की जय हनुमान रामचंद्र की जय श्री ज्ञानदेव भगवान ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज छत्रपति शिवाजी महाराज काशी विश्वनाथ भगवान की जय सर्वांनी दोन हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे अमरनाथ गंगे
अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी हात वरती करायचे मस्त गोड काही नाही फक्त एक तास आशीर्वाद देऊ महादेवासाठी तेरा तुझे को अर्पण क्या लागे मेरा बोले बाबा तेरे लिए सब एक लक्षात ठेवा जो आपण जिथं मागतो जिथं जातो तो देतो तो देव पण ज्या ठिकाणी काहीच न मागता जातो तो महादेव तो म्हणजे इथं आहे लक्षात ठेवा आणि गोड टाळी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी फक्त टाळी जय जनार्दन जय बाबाजी हा राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बाबा जिनचे भक्तगण बोले बाबा जिनचे भक्तगण बोले स्वामी जिनचे भक्तगण बोले स्वामी जिनचे भक्तगण बोले ओम जनार्दनाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम नमः
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय हो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने आशीर्वादाने पावन पवित्र जे काही आपण ज्याला देवकौठ म्हणतो बरोबर ना, म्हणजे ते देवाचं गाव आहे. अतिशय पवित्र पावन तीर्थ विश्वनाथ आपल्या या ठिकाणी बसलेले आहे, जिथं आपाप प्रगट होतात. काही ठिकाणी प्रगट करावं लागतात, पण इथं प्रगट होतात. आम्ही बघतोय दरवर्षी येऊन, मागच्या वर्षी बघितलं, ह्या वर्षी शिवलिंग बघितलं. अतिशय सुंदर, म्हणजे डोळ्याचे पारणं फिटल असा देव आपल्या गावात येऊन बसलेला आहे. साक्षात महादेव विश्वनाथ, काशी विश्वनाथ या ठिकाणी पवित्र असं देवस्थान आहे. आल्यानंतर डोळ्याचे पारणं फिटतात, पूजा होते आणि अतिशय आनंद होतो. देवकौठ भक्तमंडळ, भाविक भक्तगण, या ठिकाणचे परिसरातील माता भगिनी सर्व या ठिकाणी उपस्थित राहतात. या ठिकाणी दर्शन करतात, बेलाचं पान वाहतात, महादेवाची पूजा करतात आणि आशीर्वाद घेऊन आपल्या घरी सुखानं आनंदानं वर्षभर भगवंत जो कोणी पहिल्या सोमवारपासून तर शेवटच्या सोमवारपर्यंत म्हणजे 1 महिना हजरी लावेल, महादेव त्याच्या घरी अखंड वास करेल, यात काही संशय नाही, शंकासुद्धा नाही. म्हणून आपलं सर्व मंडळ, आता आम्हाला कळालं की आपले भागवत भाऊ 1 महिना इथं राहतात आणि 1 महिना सेवा केल्यामुळं दरवर्षी तुम्ही दर 5 वर्षाला नगरसेवक होतात, काही विशेष नाही. कारण महादेवाची कृपा आहे. आमचे सातवरून थोरात वगैरे परिवार आला होता आणि बाबाजीचा परिवार फार सुंदर आहे. तिथं आले, फक्त बाबाजी काही करा 1 तास या. आम्ही आमची न्यायडोंगरीला कथा आहे, सकाळचा अभिषेक असतो, अजूनही चांदवडला एक मोठं कार्यक्रम आहे नियोजन, परंतु येऊ 1 तास येऊ. कारण प्रवचन म्हटलं की 1 तास यावंच लागतं, बरोबर आहे की नाही? किती वेळ यावं लागतं? 1 तास. कीर्तन नक्की ना? पिक्चर याला का बरं जास्त टाईम दिला? याला जास्त टाईम दिला आपण, कलियुग आहे ना, तमाशा म्हणल्यावर पाहायचंच काम नाही. म्हणून बाबांनो 1 तास बसायचे. किती वेळ बसायचं आपल्याला इथं? 1 तास. विश्वाद्यम विश्वबीजम निकलम भैरणम पंचवक्रम, ज्याला आपण यत्र स्थितो देवा, सर्व व्यापी, सर्व व्यापून उरलेला आहे, ज्याला आपण म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मचिंद्र दयाचा, मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा, मचिंद्र दयाचा, मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा. मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, गोरक्ष बोलेला, दैनी प्रती गोरक्ष बोलेला. वेळ कमी आहे, फक्त लक्षात घ्या. आदिनाथ, ज्याला आधी नाहीये आणि अंत असा कोण आहे? महादेव. महिनाभर सेवा हो, 1 दिवस नाहीये. कोणी कोणी महिनाभर उपास करणार आहे.
अहो आता कोणती आमुषा झाली? दिव्याची होती, बरोबर आहे का? काही काही लोकांचा शब्द पाठच आहे, जे जातात त्यांच्यासाठी तो. हो, आज आता शेवटची आमुषा आहे, रात्रभर कुठं राहते. पण सोमवार आला, श्रावण महिना आला, ते किती अट्टल असेल परंतु नाही, महादेवाचा उपवास. त्याच्या अंतकरणात काय होतो? महादेव प्रगट होतो. किती कसंही असो, लक्षात राहू द्या. पण 1 महिना महादेवाच्या मंदिरात येणार म्हणजे येणार आणि महादेवाची सेवा करणार. कारण का? हे दिवे घसलेले आता. नंदादीप जळे भक्तीचा तारण तुटतो त्याचा लागे ओढावा, ज्ञानाचा बाजार वैराग्याचा येथील गुरुराज. हा दिवा घसला, त्याच्यात आता प्रगट केला महादेवा पुढं आणि प्रकाशित झाल्यानंतर पडता प्रकाश ज्योतिबा. पास तुटेल गर्भाचा जनार्दन आशा तोची पुरेल. म्हणजे प्रकाश देवा पुढे करणार आहोत तुम्ही. आणि कर्माचा लेख जो 7व्या दिवशी लिहिलेला आहे, तो जर मिटवायचा असेल तर महादेवाची सेवा आहे. ज्याला आपण विश्वाद्य विश्वबीजम नहे नव्हे, महादेवाचं चिंतनच खूप घोळ आहे. शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदना शिवनाम, वाचे वदना शिवनाम. दया त्यानबादी क्रोध काम, त्यानबादी क्रोध काम. वाचे वरदा शिवनाम, वाचे वरदा शिवनाम. म्हणजे वाचन काय म्हणायचं आहे? शिव शिव अक्षर 2, जो भजे रात्रंदिन धन्यतयाचा संसार, परमार्थाची तेची घर. धन्य कोणाचा संसार धन्य आहे? ज्याच्या मुखात शिव शिव अक्षर येईल. येतं का प्रत्येकाच्या? शिव शिव कोण म्हणतं? शिव शिव करीती पक्षी बोलती पहाट झाली उठावा बाबा, पहाट झाली उठा. पक्षी सुद्धा चिवचिव नाही, आमच्या लोकांनी चिवचिव लावलं, ते शिवशिव म्हणतात. एकच तास आहे, मध्ये बंद नका करू आता. हा, म्हणून ते शिवशिव म्हणतात. आणि म्हणून आपले पहिले लोक म्हणायचे कपडा शिवायला जायचं. काय म्हणायचं? त्या निमित्तानं शिवायचं. हरिबरे म्हणजे हरिबरा म्हणून त्याला हरभरा म्हणायचे. आता त्याला चणे म्हणायला लागले लोक. आपण बदलून टाकी तसं. देवाचं या निमित्तानं हे बघा, महादेवाच्या मंदिरात बेलाची काडी घ्यायची. आज सोमवार आहे. आजच्या सोमवारी जर कदाचित लिंबू घ्यायचं, त्याचा रस काढायचा आणि महादेवाला अभिषेक करायचा. एकदा करून बघा. कितीही कष्ट असेल, किती दुःख असेल, किती दारिद्र्य असेल आणि किती माणसामध्ये रोग असेल, तर निवारण्याची शक्ती फक्त एक अभिषेकात आहे, एक रसाचा. कोणता रस? उसाचा रस. उसाचा रस फक्त अभिषेक करून बघा. किती कर्ज असो डोक्यावर, परदेशात पैसा गेला असो, परत येणार आपला. देव तुम्हाला
जर वाटत असेल तर आपल्या घरातून कायमची गरिबी जावत एवढी एवढी बेलाची काडी घ्यायची, किती छोटी घ्यायची वाळलेली, त्याला कापूस गुंढाळायचा. काय करायचं? कापूस गुंढाळायचा आणि महादेवापुढं थोडंसं पिठाचं थोडंसं हे करायचं आणि त्याच्यामध्ये ती काडी आपण जसा दिवा लावतो तसा दिवा लावून द्यायचा आणि 108 वेळेस ओम नमः शिवाय म्हणायचं. काय म्हणायचं? प्रत्येकानं कितीही घरामध्ये गरिबी असो, या ठिकाणी शिवगरी बाबा बसलेले बाबाजी समोर सांगतात त्याच्या घरातली दरिद्री निघाल्याशिवाय राहणार नाही. एवढा सुंदर हे दिवा आहे. हा दिवा, त्या दिव्यामध्ये 5 प्रकारचा दिवा आहे. त्या दिव्यात जर आपण पेटवलेला आहे आणि काळी मिरची टाकायची, पेटून बघ, बाहेरचे संकट तुमच्यावर प्रवेश नाही. आज जर देवाला आजच्या सोमवारी उडीत टाकलं तर बाहेरची बला तुमच्यावर प्रवेश करू शकत नाही. व्यापारात तुम्हाला कोणी अडचण आणू शकत नाही. घरात तुम्हाला अडचण, फक्त काय व्हायचं आहे? उडीद व्हायचं. मूग व्हायचे आहे. देवाला एखाद्याचं लग्न कार्य जमत नाही, 1,00,000 मूग व्हायला सांगितलेले एका महिन्यात. किती? 1,00,000 गहू. ते म्हणाल कसं? सोपं आहे. म्हणून बाबांनो, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची 12 वर्ष तपश्चर्या ज्या वेळेस अंदरसुलामध्ये झाली, आपल्याला ओळखायला मिळाले बाबाजी. साक्षात भगवान शंकरानं अंश अवतार ह्या भूतलावर घेतला. एक शिवयोगी जन्माला आला, पण आम्ही आमच्या डोळ्याने नाही ओळखू शकलो त्यांना. हे सत्य झालं. अंदरसुलामध्ये भक्त मंडळ झाला मंदिर कामी, शिव बाबाजी बोलत ध्वनी दो बारा दो दो रे दो दो, शिव बाबाजी. अंदरसुलामध्ये 12 वर्ष बसल. तुम्हाला कंटाळत नाही आला ना? लेकरं खूप वेळापासून आणले. लेकराने जर खूप मोठं व्हायचं असेल तर 3 मुखी रुद्राक्ष धारण करा. किती मुखी? मला कलेक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, बुद्धीची क्षमता अंक वाढायचं असेल तर 3 मुखी रुद्राक्ष धारण करा. किती मुखी? प्रत्येकानेच खायचं प्यायचं सोडून द्या. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो आहोत. कुठं जन्माला आलो? या भारत मातेच्या, महाराष्ट्राच्या मातीत आम्ही जन्माला आलो, म्हणून खायचं प्यायचं सोडून द्यायचं. कोणी म्हणत असेल हे खा आणि मग देवदेव करा, अजिबात चालणार नाही. वर्षभर देवदेव केलं ना आम्ही खात राहिलो तर परमेश्वर तुमच्यावर कधीच कृपा करणार नाही. हे लक्षात राहू द्या. तुमच्यावर कृपा व्हायचं असेल तर आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये, आमच्या हिंदू धर्मामध्ये मांसाहार चालणार. आणि असं शपथ घ्यायची की देवा आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत मांसाहार करणार. आहे का नक्की तयारी? फक्त श्रावण महिना कधी होईल? बाबांनो, एकदा सद्गुरू जनार्दन स्वामी जातेगावच्या डोंगरावरती गेले. खूप मजा आहे, ऐकण्यासारखं आहे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये एकदा एका मुलावरून सांगतो थोडंसं, मुलांना संस्कार कसे दिले गेले पाहिजे. हे बघा, गणपती बाप्पा आहे ना, एवढे मोठे कशावरून झाले माहिती का? आई वडिलांनी लग्न करायचं ठरवलं दोन्ही लेकराचं. दोन्ही लेकराचं म्हणजे कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा. महादेवाला किती लेकरं आहे? 2 लेकरं आहे. तुम्हाला बी 1-1, 2-2 आहेच. आता सरकारने ठरवलं 1 हम 2. आता 1 वर येतं काय माहिती, पण बाकीच्या दुसऱ्या याच्यात आहे ना हम 2 हमारे 15. तिकडं चालत, आमच्या याच्यात का चालत नाही? असं नका करू. आपली प्रजा वाढली पाहिजे. आपल्या प्रजेचं पालन करणारा महादेव फार भक्कम आहे आपल्याला सांभाळायला. काळजी करू नका. आणि म्हणून महादेवाची सेवा करा. बाबाजी ज्या वेळेस जातेगावच्या डोंगरावरती गेले तेही सांगतो तुम्हाला. खूप सुंदर चिंतन आहे, फक्त अर्धा ते 1 तासात ऐकायचं आहे. मुलांनो, लग्न ठरवलं गणपती बाप्पाचं आणि कार्तिक स्वामीचं, पण शर्त केली महादेवाने, जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करेल, ऐका, त्याचं लग्न अगोदर. आता इमारावर बसणार होतं कोण? कार्तिक स्वामी. नो ट्रॉफिक, नो गर्दी. काही गर्दी नाही, ट्रॉफिक नाही, काहीच नाही, कारण त्यांना वरून जायचं होतं आकाश मार्गाने, हेलिकॉप्टर सारखं. आणि ही गणपती बाप्पा उंदरीवर रस्त्याने चालायचं होतं. रस्त्याने गर्दी होणार, काय होणार? बरं, आपलं वाहन
छोटस कधी पेट्रोल संपल सांगता येणार नाही. एक्सिलेटर दाबून दाबून किती दाबणार. विचार केला गणपती बाप्पानं, कदाचित हे रस्त्यात कुठं थांबलेलं लागलं कुत्रडाला तर तिथंच आपला वेळ जाईल, त्याच्यापेक्षा गंगे स्नान करावं. जो वाचेने गंगा म्हणतो, नुसतं गंगा म्हणलं सर्व पापाचा नाश. वाचे म्हणता गंगा गंगा ओ, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जातील भंगा, सकळ. लक्षात घ्या, फक्त गंगा म्हणायचं. म्हणून आम्ही म्हणतो हर हर महादेव शंभो श्री विश्वनाथ गंगे. हा सकाळी सकाळी भजन. एक 5 गोष्टी लक्षात राहू दे आपल्याला विघ्न येत असेल तर. आणि सकाळी उठल्यावर म्हणायचं, पहिला आहे हरी. लक्षात घ्या, 5 गोष्टी लिहून ठेवा. कोणतं? हर, हरी, हरी, हर, हनुमंत. तिसरा शब्द काय? हरिचंद्र आणि हलधर म्हणजे बलराम. हे 5 जणांचं जर स्मरण केलं तर तुमच्या समोर विघ्न येऊ शकत नाही. जो मंदिरात जाईल, मंदिरात गेल्या गेल्या महादेवाला नमस्कार करेल, पार्वतीचं स्मरण करेल आणि त्यानंतर गणपतीचं स्मरण करेल आणि कार्तिक स्वामीचं जर स्मरण केलं तर त्याच्या जीवनात अपयश कधीच येणार नाही. कारण भगवंताचा जे काही कर्णधार आहे, जो काही नायक आहे तो कार्तिक स्वामी आहे. मंदिरात गेल्यानंतर कार्तिकाचं स्मरण केलंच पाहिजे, त्याला अपयश कधीच येणार नाही, तो यशच घेऊन येणार. परंतु लग्न ठरलं, लग्न ठरल्यानंतर गणपती बाप्पा काही गेले नाही. गणपती बाप्पाने गंगे स्नान केलं, आईवडिलाला नमस्कार केला आणि तिथंच 3 प्रदक्षिणा मारल्या. काय केल्या? नमस्कार केल्या केल्या पार्वती गणपती आणि काय, अरे गेला नाही प्रदक्षिणाला. अहो म्हणे विश्वाचा मालक इथं आहे, ज्याच्यात सगळी पृथ्वी सामावलेली आहे. एक धाम माता, एक धाम पिता, चारी त्यांच्या चारी जर चरणावर 4 धाम आहे. आणि सगळं त्रिभुवन स्वामी जर माझा महादेव इथं बसलेला आहे आणि पृथ्वीच त्यांच्यामध्ये सामावली. 33 कोटी देव त्यांच्यात आहे, 9 ग्रह त्यांच्यात आहे, सर्व नक्षत्र त्यांच्यात आहे. मग मी कोणाला प्रदक्षिणा मारू? आमच्या आईवडिलाला प्रदक्षिणा मारली, त्यांनाच मी प्रतिप्रदक्षिणा म्हणून नमस्कार केला. महादेव उठले आणि सांगितलं, जा तुझं लग्न होऊन जाईल, तुला आई वडील कळाले. याचा अर्थ आईवडिलाला जर प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणा होते. म्हणून मुलांनो, घरातून निघलं तर पहिल्यांदा आईला नमस्कार करायचा, वडिलाला नमस्कार करायचा आणि मग महादेवाच्या मंदिरात जायचं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्याला मग गुरुला नमस्कार, मग देवाला नमस्कार. बरोबर आहे? आईला नमस्कार कोण कोण मुलं करते? वर बोट करा. वा वा, धन्यवाद. खेड्यातले म्हणून बरं आहे, म्हणून नमस्कार करतात. शेतीतले बुट घालतात, आईबापाकडे पहा सुद्धा नाही. बरेच पळून जायला लागले 12वी 13वी नंतर. बंद करा ते. आपला धर्म सांभाळा, आपल्या धर्माच्या वेगळे जाऊ नका. हात जोडून विनंती आहे, जर किती काही झालं तर आपला धर्म मूळ आहे. सगळ्या विश्वाच्या पाठीवर एकमेव धर्म आहे, हिंदू सनातन धर्म. तिथं जात बीत काहीच नाही. आम्ही ज्या भारतात जन्माला आलो तो आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो, याची जाणीव सर्वांना ठेवून मग त्याची आपली संस्कृतीचं पालन करायचं. कारण त्याचा संस्कार करणारा शंकर म्हणजेच महादेव आहे. म्हणून झालं, भगवान शंकर जा तुझं लग्न होऊन जाईल. 2 पत्नी मिळाल्या, एक रिद्धी सिद्धीचा वरा दयाळा, रिद्धी सिद्धीचा वरा दयाळा. रिद्धी सिद्धी 2 पत्नी मिळाल्या. किती मिळाल्या? 2 पत्न्या आणि 2 मुलं झाले. मुलाचं नाव काय? शुभलाभ. घरावर काय लिहायचं? एका बाजूने शुभ, दुसऱ्या बाजूने मध्ये स्वास्तिक, असं असायला पाहिजे. घर आतमध्ये प्रवेश करताना हिरावू द्या घरावर. परंतु ते गेलं, आता काय आलं? सुस्वागतम. ते संस्कारही गेले. इंग्रजी खूप आली अलीकडं, ते गेले पण अजून राहिली शिल्लक.
माझ्या मराठाचा बोल कौतुक गेला निघून आणि म्हणून आलं वेलकम. काय आलं? काय आलं? वेलकम. तेही गेलं. आता सिटीमध्ये बाहेर बांधतात कुत्रे आणि बाहेर लिहितात कुत्र्यापासून सावध राहा. कोणत्या? नेमकं कोणत्या? मधल्या का बाहेरच्या? म्हणून बाबांनो आपले संस्कार लोप होऊ देऊ नका. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, संत जनार्दन स्वामी हे संतांनी आपली संस्कृतीचं पालन केलं. संत साई बाबा, संत गजानन, उभा रागे पाठीशी स्वामी जनार्दन. गोळ्या भक्ताचा माझा सखा पांडुरंग, गोवुनिया धावू लक्षात राहू द्या. म्हणून लग्न झालं. कार्तिक स्वामी आले. कार्तिक स्वामींनी पाहिलं, अरे गणपती बाप्पा म्हणून काय हे कोण आहे? म्हणजे माझे लेकरं खेळत आहे. कसं वाटलं असं? हे कोण आहे रे? म्हणजे माझे लेकरं आहे. हे बाकी दोघी कोण आहे? म्हणजे माझे पत्नी आहे दोघी जणी. म्हणे मग लग्न होऊन किती वर्ष झाले? म्हणजे 3-4 वर्ष झाले. म्हणजे मग प्रदर्शनाला किती वर्ष लागले होते? इकडं संसार थाटून गेला. कार्तिक स्वामीचे निघाले ना, घरात नाही आले. श्रीशैल्यमच्या डोंगरावर महादेव पार्वती सांभाळायला गेले. बाळा चाल घरी, असं नको करू, नको राग येतो, आई बाप येते. पण नाही आले परत. आणि म्हणून तिथं जे ज्योतिर्लिंग तयार झालं, श्रीशैल्य, मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शंकर. मल्लिकार्जुन भगवान कोणासाठी? लेकरासाठी. एक ज्योतिर्लिंग तयार झालं. आणि असं ज्योतिर्लिंग गोड त्या ठिकाणी तयार झालं. म्हणून जातेगावच्या डोंगरावरती, आता एवढंच सांगू निघूया, जातेगावच्या डोंगरावरती बाबाजी गेले. पहिल्या दिवशी बसले जातेगावच्या पहाडाच्या खाली. हे जगन वर चाल ना भाऊ. ते पत्ते खेळत होते. कोण? 2-3 जण. हे भाऊ चाल ना वरती, चाल ना. दुसरा दिवस झाले, पोटात काहीच नाही बरं का बाबाजींच्या. ते काही बाहेर खायचं कामच नव्हतं. 3रा दिवस झाले, म्हणजे साधू संत ओळखायला येत नाही. लक्षात राहू द्या. जवळ येऊन, आपल्यात येऊन, आपल्या महाराष्ट्र संतांची भूमी म्हणतो पण आपल्याला ओळखता नाही आले. ज्यावेळेस साधू संत समाधिस्थ मातीत गेले त्यावेळेस आम्ही लोकांनी फोटो लावले. वा वा बाबाजी, वा माऊली. माऊली जोपर्यंत होते मांडे खायला कोणी दिले नाही. माऊलीला पीठ दिलं नाही हो साधं. तुकाराम महाराजांनी गावोगावी कीर्तन केले पण तुकाराम महाराज नाही कळाले. मग आता ज्ञानोबा तुकाराम करत करत आम्ही कुठं जातो. हा, मग त्यावेळेस कळाले का? आता बाबाजी गेल्यानंतर म्हणते, बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी, माय मिले बाबा विसरू स्वामी, तुम्हाय मिले करू. आता म्हणतो बाबा कसा विसरू गेले. पण बाबाजी गेले नाही. आहे आपल्यासाठी आजही दिसतात जातेगावच्या डोंगरावर. मग त्यांनी वरती नेलं. गाडी बैलाने गेले बाबाजी. गाडी बैल सोडले. आदंतरी जाताना दिसले. मग मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी हे जगन म्हणे तिथं खण ना. म्हणे काय? अरे आपलं मागच्या जन्मातलं तिथं हे छेनी आहे, हातुडी आहे. हे मागच्या जन्मातलं मंदिर आपलं अपूर्ण राहिले, पूर्ण करायचं आहे. जातेगावचं डोंगर, जातेगावचा जंगली पहाड. जगन जंगलू सेवक दोरा निर्मल केले पिनाकेश्वर, निर्मल केले पिनाकेश्वर. त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा, वा त्रिवार वंदन. अरे म्हणे तिथं खण ना बाबा, खण. बाबाजी म्हणे इथं खडक आहे. तुम्ही या जन्माचं आमचं सांगू शकत नाही. तुम्ही मागचा जन्म कुठं घेऊन बसले कळले नाही त्यांना. आडबंग ते पत्ते खेळणारे, फूक मारणारे. भोले बाबाने कधी गांजा पिला नाही पण लोक म्हणते भोम भोम बोले. आयुष्यात मी पूर्ण शिवमहापुराण पाहिलं पण कुठं गांजाचा उल्हास कुठंच नाही. हे कुठून निघालं काय माहिती. कशाला हे करतात. गांजापायी सगळं हे बधीर होऊन गेलं, कॅन्सर झाले. भोले बाबाने कधीच गांजा घेतला नाही पण या लोकांनी उगाच सुरू केलं बम बम बोले.
नाही बाबा, चुकून सुद्धा नाहीये. बाबाजी म्हणायचे गांजा, जुगार, हे बाबाजीचे शब्द एक एक, यांच्यापासून दूर राहा. कधीच चालत नव्हतं. खन म्हणे जगन, जगन म्हणे इथं खंदून काय बाबाजी, खन बाबाजी मला भूक लागली, पहिलं मला खायला द्या. म्हणतो दगड उचल. दगडाखाली 5 खारका होत्या. किती होत्या? बाबाजी म्हणे माझं शरीर एवढं बलदांड आणि मला 5 खारकाने काय होणार आहे? अरे घेत खरी, 5 घेतल्या परत 5 होत्या, 5 घेतल्या परत 5 होत्या, 1-2 किलो झाल्या. हातच राहिला. बाबाजी आता खंदितो म्हणे. मग लागला जे खंडायला लागला, 1 फूट 2 फूट खणलं आणि 3ऱ्या फुटामध्ये जो खनकन आवाज आला आणि छिने हातोडा बाहेर आला. छणी हातोडा काढीला जुना जो बाळा रे रो. बाबांच्या पुण्याची नाही वदना, पूर्वजन्मीच्या सांगती घोणा, पूर्वजन्मीच्या सांगती घोणा. छणी हातोडा काढीला जुना जो बाळा रे रो. छणी हातोडा आपण या ठिकाणी सालाबादाप्रमाणे बोलवतो. ह्या महिन्यामध्ये मातीच्या शिवलिंगाला जास्त महत्त्व आहे. बेलाच्या झाडाखाली घ्या, बेलाच्या झाडाखाली जायचं, तिथल्याच मुळाची माती घ्यायची. लक्षात राहू द्या. काय करायचं? बारकाईने लक्ष द्या. तुमचं सर्व मौन कामना पूर्ण होणार. नव्हे नव्हे 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य जर तुम्ही बेलाच्या झाडाखाली गेलात, तिथलीच माती घ्यायची, तिचंच शिवलिंग बनवायचं आणि शिवलिंग बनलं की तिथंच धूपदीप दापायचा. पुरीचा किंवा पुडीचा आपण खीर आणि नैवेद्य दाखवून 7 प्रदक्षिणा बेलाला करायच्या आणि ती जी काही माती आहे शिवलिंग बनवलेली, ती माती परत शिवलिंगाच्या मुळाला लावायची, त्याचा तिलक करायचा. असे 4 सोमवार करा. किती सोमवार करा बघा. नाहीतर तिथून माती उचलून आणा, आपल्या घरात ठेवा. याला पार्थिव शिवलिंग अतिशय महत्त्वाचं आहे. घरात प्रत्येकाच्या करा. 1 महिनाभर करून बघा. दररोज तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरामध्ये एवढं सुंदर शिवलिंग बनवायचं, मातीचं बनवायचं आणि त्याच्यावर फुलाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय काही अभिषेक करायचे, नमः शिवाय. कारण सगळ्या विश्वातला एक मंत्र आहे, त्याला राजा म्हणतात, त्याला नमः शिवाय. बाबाजी नमः शिवाय पंचाक्षर जपोनी पंचाक्षर केला विघ्नांचा नाश, असे बाबाजी म्हणायचे. म्हणून नमः शिवाय. परत त्याला धूपदीप दाखवा. संध्याकाळी मात्र त्याचं विसर्जन करा. गंगेमध्ये म्हणा, पाण्यात म्हणा, विहिरीत. ते कारण संध्याकाळी विसर्जन झालं पाहिजे. संध्याकाळी जेवढे देवघरात फुलं आहेत तेवढे काढून ठेवावं लागतं. संध्याकाळी पूजानंतर काढायचे ते सगळे आणि मग विसर्जन. विशेष म्हणजे महादेवाच्या पिंडीजवळ गेल्यानंतर 1 फुल उचलायचं किंवा 1 बेलाचं पान उचलायचं, आपल्या कपाळाला लावायचं आणि दोन्ही डोळ्याला लावायचं. त्याचा सुगंध घ्यायचा. त्याचा जो गंध आत जातो, आपला सगळा दुर्गंध निघून जातो, दुःख दूर होऊन जातं. कोणी कोणी केलं आतापर्यंत? असं लावून त्याचा सुगंध कोणी कोणी घेतला? ठराविक लोकांना माहिती. असं जर तुम्ही शिवमहापुराण कथा युट्यूबलाच ऐकतात फक्त, हे थोडं सांगितलं. कोणता कोणता दिवा जाळावा, दिव्यामध्ये काय काय असावं, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, लांब वाती, हे सगळं चिंतन आहे शिवमहापुराण. रुईचं फुल वाहिलं ना, आयुष्यात आपल्याला कोणी शत्रू त्रास देत. धोत्र्याचं फुल वाहा, दुर्वा वाहा, आपलं आयुष्य वाहतं. महादेवाला दुर्वा सुद्धा चालतात. कोणी कोणी म्हणजे तुळशीची पानं चालत नाही, तुळशीची पानं सुद्धा चालतात महादेवाला. म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी गोड असं तुम्ही आयोजन केलं, त्याबद्दल सर्व भक्तमंडळाचं टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. 1 तास झालेला आहे, घड्याळ काही पाहिलेलं नाही आहे. बरोबर आहे की नाही? किती वेळ झाला बघा. भागवत भाऊ किती वेळ झाला? 1 तास पूर्ण झाला. हा घृष्णेश्वराचं पुढच्या वेळेस येऊ.
नक्की सांगू. 12 ज्योतिर्लिंगाचं तुम्हाला ऐकायचं असेल पुढच्या वेळेचा जो काही नारळ आहे त्यावेळेस फक्त 12 ज्योतिर्लिंगावर चिंतन करू. पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. कोणतं आहे म्हणा? चौराष्ट्र सोमनाथम च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम ओंकारममलेश्वरम केदारिमपृष्ठे शंकरम वाराणसेच विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे वैद्यनाथिता भूमो नागेशं जलकावने शेतवन्दिस रामेश कृष्णेशं शिवालये द्वादशैतानि नामानि प्रातृताय सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. नुसतं स्मरण केलं तर 7 जन्माचं पाप गेलं. एवढं सुंदर आहे सोमनाथ. पहिलं ज्योतिर्लिंग कोणतं आहे? कोण कोण गेलं? अरे वा, एकच आहे जाऊन आले. आपण जायचं सर्वांनी 2 मिनिटात. कोणला सोमनाथला यायचं. आत्ता दर्शन करून आणतो. जागेवर बसा, रेल्वेत बसायचं नाही, काही गरज नाही, बसनी जायचं नाही, आत्ताच्या आत्ता दर्शन घ्यायचं का? कोणला 2 मिनिटात 2 दर्शन करून आणू आपण. इथंच यात्रा. कारण संतांच्या संगती मनोमार्ग गती अकाळावा श्रीपती येणे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपण परी के लागी येते साधू थोर दादा साधू थोर दादा. जाऊया. त्या ठिकाणी चंद्राला 24 पत्न्या होत्या. किती होत्या? बरोबर करा कोणला इथं. एक सांभाळत नाही नाके नोळाला बाबा. जय जीव जय जीव जय बायको तुम्ही सांगाल ते काम आम्ही ऐकू. अशी वेळ आली. किती गोड आहे. ऐक अवघड आहे आणि ऐकलंच पाहिजे. कारण महादेवाने सुद्धा मान दिला त्यांना. महादेव खाली बसले आणि तिला कुठं बसवलं? खरं सांगा, मंदिरात पार्वती कुठे? वरती. महादेव याचा अर्थ डोक्यावर नाहीये. डोक्यावर नका घेऊ. पण असं ठेवावं, मान द्यावं. याचा अर्थ आपल्या घरात जो कोणी आपल्या लक्ष्मीला मान देतो त्याच्या घरातला सन्मान कधीच कमी होत नाही. म्हणून अगोदर तिला मान द्यावं. महादेवाकडून शिका काहीतरी. काय शिकायचं आहे? मग तुम्ही लई काडा बोटं नका मोडू त्यांच्या नावाने. नाही तर मग काय मान द्यायचं म्हणून तुम्ही मग काय सोडायचंच नाही. एका ठिकाणी असंच झालं. मी म्हटलं अरे हो गाईला पहिला नैवेद्य द्या. दिला, खरंच दिला. परंतु एका सिटीमध्ये गाईला नैवेद्यच दिला गेला नाही. गाईचं नैवेद्य तिने आपल्या पतिदेवाच्या डब्यात भरून दिला. लक्षात राहू द्या. कोणाच्या नावाचा? गाईच्या नावाचा. आणि गाईच्या नावाचं जर खाल्ल्यावर गाय किती गरीब आहे. याच्या डब्यात ड्युटीवर गेल्यावर यांनी दररोज गाईच्या नावाचं खाल्ल्यामुळे ते इतकं शेपटी चालायचं कायम असं करायचं. बिचारे आले का बसा म्हणलं का बसायचं बिचार. आणि हिनी नेमकं खाल्ला होता. शेवटी नाही का आपण ग्रहदोष निवारण पितृदोष निवारण म्हणून कुत्र्याला टाकतो. शेवटचं कोणलं टाकायचं राहतं? कुत्र्याला टाकायचं. यांनी शेवटचं स्वतः खाल्लं. तो दारात बाबा बाबा करायचं. बिचाराला पचू सुद्धा नाही देत. जेवायला पाहिलं का तुम्हाला काय आकलीचा पत्ता आहे का? केलं कशाला तुला? मग किती बोलते माहिती का? अरे पचू दे आता, खाऊ दे. म्हणून बाबाजी म्हणे जेवताना काय करा? जेवताना 1 महिना तरी मौन धरा. म्हणून जेवताना बोलू नये. बाईला असावी सद्गुणी पुरुष बाबाजी म्हणे. म्हणून असं 24 पत्नी आहे. किती आहे? 24 दक्ष राजाच्या मुलगी. सगळ्या कोणाच्या? दक्ष राजाच्या. 24 दिल्या. त्याच्यामध्ये एकाच पत्नीमध्ये जीव होता. तिचं नाव होतं रोहिणी. काय नाव आहे? येऊन जाऊन रोहिणीला जीव लावायचं. 23 पत्न्याने ग्रहण आपल्या पित्याकडे सांगितलं. पित्या परमेश्वरा, दादा आमचं जसं लग्न झालं याने आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. काय म्हणलं? आता लेकी कुठं जात्या?
बिचाऱ्यांचं खाय जीव राहतो बापाला सांगते गपचित आहे बाबा दादा आहे त्रास पण मी तुम्हाला कुठं सांगू आता बरं आहे जे ते म्हणून एकदा भगवान शंकर पार्वतीपाशी बसले आणि पार्वती बसल्यानंतर हळूहळू ते काय करायचे कैलासातून असं तिकडं पाहिजे रस्त्याकडं पार्वतीने सांगितलं मी इथं बसल्यानं असताना तुम्ही रस्त्याकडं कावर पाहू राहिले अगं पार्वती तुला नाही कळणार म्हणे मग मी तर असताना तुम्ही पाहता का बरं तिकडं मग तुला नाही कळणार गप बस तू म्हणे काय अगं जो कोणी कपाळाला भस्म लावतो जो कोणी शिवनामाचा गजर करतो आणि जो कोणी गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालतो त्याची वाट मी पाहतो किती गोड आहे जो कोणी कपाळाला भस्म लावतो जो कोणी शिवनामाचा गजर करतो आणि जो कोणी रुद्राक्षाची माळ गळ्यात घालतो त्याची वाट मग येईल ना त्याला वाट दिसते ना येईल ना देवा आता तो लागलाच ना कैलासाच्या रस्त्यावर नाही ग पार्वती कदाचित तो येता येता थकला ना तो मी पळत जाईल आणि त्याला खांद्यावर उचलून आणीन म्हणून त्याची वाट पहा शंभू कैलाशी राहतो वाट भक्ताची पाहतो म्हणून 24 पत्न्याकडे जायचंय आपल्याला हे मोठं लावलं आता परत आता हे संपवायचं आहे परत एक लक्षात घ्या दक्ष राजाने सांगितलं की चंद्रा अरे तुला 24 मुली दिल्या मी लाव ना जीव नाही म्हणे लय शाप दिला रागा रागा जाय म्हणे तुला बद पडून जातील काय पडल चंद्राला अशी बद पडली कुष्ठरोग झाला पू पडायला लागला त्याच्यातून चंद्राला सांगितलं आता चंद्रा तुला शाप दिला आणि ह्या शापातून जर मुक्त व्हायचं असेल तर एकच नाम तुला जपावं लागेल आणि एकच काम तुला करावं लागेल समुद्राच्या किनाऱ्यावर प्रभाग क्षेत्रावर तुला जावं लागेल मातीचं शिवलिंग तुला बनावं लागेल आणि 6 महिने त्याची जर पूजा केली तर हा कुष्ठरोग तुझा बरा होणार आहे 6 महिने मातीच्या शिवलिंगाची पूजा केली महादेव प्रगट झाला आशीर्वाद दिला कुष्ठरोग बरा झाला आणि त्याच्याच नावानं देव तिथं राहिला त्याचं नाव आहे सोमनाथ भगवान की जय पार्वतीवते हर हर महादेव कृष्ण भगवान दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान बकेश्वर महाराज सब संतन की जय धर्म की भगवान क्या बोलो काशी विश्वनाथ